नमस्कार मित्रांनो, आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपण थोडंसं नेपियर अमेरिकन 5G ग्रास ही एक नेपियरची व्हरायटी आहे। ही आपण याचे एक 50 कांडे आपण आणलेले आहेत, 50 डोळे। ते आपण आपल्या शेतामध्ये लागवड करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कोंबड्यावरचा खाद्याचा खर्च कमी होईल। आणि मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्यावरचा खर्च तुम्ही जेवढा कमी कराल तेवढा तुमचा फायदा होणार आहे। आणि कोंबड्या नेपियर खातात। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या बऱ्याच काय व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण आपल्या कोंबड्यांना 4G बुलेट सुपर नेपियर, स्मार्ट नेपियर, बाहुबली हे आपण आपल्या कोंबड्यांना टाकत आलेलो आहोत आणि अतिशय आवडीनं कोंबड्या खातात आहे। त्यामुळे आपण नवीन व्हरायटी थोडंसं प्रयोग करून बघणार होतो। अमेरिकन 5G ग्रास हे मका क्रॉस आहे। 4.5 बाय 2 सरीमधलं अंतर 4.5 फूट आहे आणि कांडी टू कांडी, डोळा टू डोळा अंतर 2 फूट आपण ठेवणार होतं। अंतर जास्त ठेवलं चांगलंच आहे, परंतु आपल्याकडे जास्त 50 डोळे आहेत आपण, त्याच्यामुळे आपण थोडंसं दाटत लावणार होतो। हे अशी 3 डोळ्याची कांडी असते मित्रांनो। हे अशी 3 डोळ्याची कांडी आहे। थोडंसं असं हे उकरून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि त्यानंतर हे अशी कांडी लावून तर अशी माती ढकलून द्यायची। आता हे उगवल्यानंतर तुम्हाला मी याच्यानंतरचा व्हिडिओ दाखवतो। तुम्ही सुद्धा थोडं असं नेपियरची एखादी व्हरायटी 100-200 डोळे असे लावून कुक्कुटपालनामध्ये याचा चारा म्हणून उपयोग करू शकता। धन्यवाद। कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून कळवा।